नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो। आजचा विषय आहे क्लीन चिट। क्लीन चिट एक असा शब्द आहे जो गोरगरिबांना लागू होत नाही, निरपराध लोकांना लागू होत नाही। जेलमध्ये बरेचसे कैदी आपला गुन्हा साबित करू शकले नाही, पण ते गुन्हेगार नाहीत, अशांना देखील क्लीन चिट हा शब्द लागू झाला नाही। खूप काही प्रकार आहेत की ज्यामध्ये कुठलाही गुन्हा नसताना काही लोकांना तर वर्षानुवर्ष सजा भोगावी लागली, पण त्यांना देखील क्लीन चिट मिळाली नाही। पण तब्बल 9 तास चौकशी झाल्यानंतर ईडीने छापेमारी केली आणि रवींद्र वायकर यांना दोषी ठरवलं होतं। पण त्यांनी भाजपासोबत अर्थातच शिंदे गटात गेल्यानंतर त्यांना क्लीन चिट कशी मिळाली? या अगोदर देखील जेवढे काही पक्षांतर करून राजकीय पुढारी महायुती अथवा भाजपात गेले त्यांना देखील क्लीन चिट कशी मिळते, हे सगळे प्रश्न आणि हे सगळे घोटाळे काढणारे किरीट सोमय्या हे मात्र क्लीन चिट मिळाल्यानंतर उत्तर देण्यास टाळतात। रवींद्र वायकर यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर किरीट सोमय्यांचं हे वक्तव्य पहा। हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं, म्हणून या विषयावर मी कोणतीही कॉमेंट करणार नाही। आज सकाळी संजय राऊत यांनी दाऊदला क्लीन चिट देणं बाकी आहे असा उल्लेख केला आहे। खरंच जनतेलाही असं वाटायला लागलं की भाजपासोबत गेल्यानंतर क्लीन चिट का मिळतं? पाहूया संजय राऊतचं हे वक्तव्य। हे सरकार महाराष्ट्रातला असो किंवा दिल्लीतला असो, ओवाळून टाकलेले सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत आहे आणि आमची ताकद किती वाढली आहे असं बेडकी दंडाची फुगवून दाखवत आहे। या सगळ्या लोकांवरती भ्रष्टाचारासंदर्भात कारवाई करा, ईडी सीबीआयचे खटले दाखल करा किंवा केले। त्याच्यामध्ये वायकर सुद्धा आहेत। वायकर तर घाबरून पळूनच गेले ना। वायकर हे घाबरून पळूनच गेले ईडी आणि सीबीआयला हेच केस याच खटल्यांमुळे। आता त्यांना क्लीन चिट दिली। दुसरं काय होऊ शकतं या सरकारमध्ये? मोदींच्या किंवा महाराष्ट्रातल्या फडणवीसांच्या सरकारमध्ये हे का कायद्याचं राज्य आहे का? याचा अर्थ असा आहे, तुम्ही आमच्या लोकांवरती खोटे खटले दाखल केलेत, खोटे गुन्हे दाखल केलेत, त्यांच्या मनात भीती निर्माण केली आणि आपल्या पक्षात जोडलं। हे तुम्ही मान्य करा। आमच्यासह सगळ्यांवरती तुम्ही अशा प्रकारचे खोटे गुन्हे, खोटे खटले दाखल करून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला। आमच्यासारखे काही लोक दबावाला बळी पडले नाही, पण ज्यांचं काळीज उंदराचं आहे बरं का, असे अनेक लोक पळून गेले। राष्ट्रवादीतून पळून गेले, अजित पवार असतील, स्वतः मुख्यमंत्री पळून गेले, त्यांनाही भीती होती कारवाईची। त्यांच्या बरोबरचे आमदार मंत्री पळून गेले आमच्याकडले। असे अनेक लोक गेले दिल्लीत आणि महाराष्ट्रात, त्यातले वायकर एक आहेत ना। काय बोलणार सर? त्यांनी मान्य केलं पाहिजे भाजपने की आम्ही यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते भीती निर्माण करण्यासाठी। मग आता का मागे घेतले तुम्ही? आमच्यावरचे सुद्धा घ्या ना, नवाब मलिकवरचे घ्या, प्रफुल्ल पटेलवरचे घेतले। 150 कोटीची प्रॉपर्टी तुम्ही रिलीज केलीत, मग आमच्या सुद्धा मध्यमवर्गीयांच्या प्रॉपर्टी तुम्ही जप्त केलेल्या आहेत का? आम्ही तुमच्या पक्षात येत नाही म्हणून, आम्ही तुमच्या दबावाला बळी पडत नाही म्हणून आमच्यावर तुम्ही खटले दाखल केले? याचा विचार करायला पाहिजे। अहो सोमय्या काय सांगता, फडतूस माणूस आहे। त्यांनी आता बोलावा ना, वायकर वरती जो खटला मागे घेतलेला आहे त्याच्यावर त्यांनी बोलावं आता। जर हे कोणी लोक खऱ्या बापाचे असतील, मी स्पष्ट बोलतोय, सत्यवचने असतील, तर त्यांनी हे जे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेऊन वॉशिंग मशीन मध्ये घालून धुवायचं काम चालू आहे त्याच्यावर बोलावं। वायकर सारख्या लोकांवरचे खटले कसे मागे घेतले जातात त्याच्यावर बोलावं। जर तुम्ही खरे असाल तर, तुमचं रक्त शुद्ध असेल तर, तुम्ही बनावट असाल, डुप्लिकेट असाल तर तुम्ही बोलणार नाही। आपण पाहताय की आतापर्यंत क्लीन चिट मिळणाऱ्यांची यादी देशोन्नती लवकरच समोर घेऊन येत आहे। पण त्या अगोदर आपण पाहतोय छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल या दोघांनाही क्लीन चिट मिळाली। का मिळाली? कारण त्यांनी पक्षांतर केलं होतं, त्यांच्या फाईल गहाळ करण्यात आल्यात। आजही तसं झालं। रवींद्र वायकर यांच्या फाईलमध्ये देखील सांगण्यात आलं आहे की चुकून हे फाईल दाखल करण्यात आली होती, महापालिकेचा या ठिकाणी दोष होता। पण याच्यामध्ये ऑलरेडी महापालिकेचे 4 कर्मचारी हे सस्पेंड झाले आहेत, 4 कर्मचाऱ्यांच्या नोकरी गेल्या आहेत, पण रवींद्र वायकर मात्र वाचले आहेत।
क्लीन चिट का मिळतं हा प्रकार खूप महत्त्वाचा आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी देशोन्नती न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. भेटूयात लवकरच पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.